केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांच्या आरोपांच्या फैरी सुरूच आहेत। मोहोळांविरोधामध्ये धंगेकरांनी केलेल्या आरोपांमुळे महायुतीतच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे आणि अशामध्येच महायुतीमध्ये मिठाचा खडा नको, महायुतीत मतभेद होता कामा नयेत असा सल्ला एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना दिलाय। महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना दिलेला हा सल्ला गेल्या काही दिवसात पुण्यातील भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी आरोपांच्या फैरी डागल्यात। सुरुवातीला जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादात धंगेकरांनी मोहोळांवर आरोपाची लढ लावली आहे। ह्याच्यामध्ये बोर्डिंग झालं पाहिजे, मंदिर झालं पाहिजे। ज्या दिवशी मंदिर होईल त्या दिवशी मी मोहळांच्या दारामध्ये जाऊन जिलबी वाटेल आणि त्यांना पहिले खाऊ घालेल। म्हणजे व्यवहार रद्द झाला, व्यवहार रद्द होऊन समाजाचं देऊळ उभं राहिले त्या दिवशी मी त्यांच्यापासून सुरुवात करून हजारो किलो जिलबी मी या जनतेमध्ये वाटेल। की राजकीय दृष्ट्या आरोप प्रत्यारोप खूप झाले, काही लोकांनी या विषयाचा आधार घेऊन व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली, पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस एकदाही कधी माझं नाव या विषयात घेतलं नाही। रवींद्र धंगेकर हे दर दिवशी आरोपांच्या फैरी डागत असतानाच मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी रात्री वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। धंगेकरांनी केलेल्या आरोपांनंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं होतं। देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत, चाणक्य आहेत, एक चांगलं प्रशासन चालवतात। मला विश्वास आहे की त्यांनी त्याला काय गुच्छ घेऊन आले नव्हते। देवेंद्र फडणवीस त्यांना हे विचारलं की ही केलेली चोरी ही तुझ्या मार्फतच झालेली आहे आणि तू याचा निर्णय घेऊन ताबडतोब ह्याला जर तू पुढे पाऊल नाही टाकलं तर भविष्यात तुला याची पक्षाची तुला अडचण उभी राहील। कारण शेवटी ते सगळ्यांना कळतं दूध का दूध पाणी का पाणी। 4-5 दिवसानंतर आठवड्यात मी त्यांना भेटत असतो। पुण्याचे विषय आहेत, राजकीय विषय आहेत, संघटनात्मक विषय आहेत, निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे काल माननीय देवेंद्रजींच्या संदर्भात हा कुठलाही विषय काल झालेला नाही। काही आपल्यातल्या लोकांनी हे चालवलं की मी हा विषय तिथं घेऊन गेलो किंवा जे राजकारण चाललं ते अजिबात नाही। धंगेकर आणि मोहोळ यांच्या वादात महायुतीतही कलगीतुरा रंगलाय। भाजप नेत्यांनीही धंगेकरांना थेट इशाराच दिला। जैन मंदिर ज्या गतिमानाने खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या माध्यमातून केला त्याचा जाब मी विचारतोय आणि हे सगळे बिल्डर माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तक आहेत आणि हा सगळा व्यवहार बँकेचा असेल, रजिस्ट्रेशनचा असेल, हा सगळा व्यवहार मी धर्मदायित्वाचा ह्या व्यवहारामध्ये संशयाची पान ही मुरलीधर मोहोळांवर जाती। त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे, पण आजपर्यंत त्यांनी कधी असं नाही म्हटलं की ज्यांनी हे मंदिराबद्दल चुकीच्या पद्धतीची टेंडर पद्धत केली, मी हे मंदिर मिळवून देतो किंवा इथं हॉस्टेल बांधू शकतो। आज 15 दिवसामध्ये ते एकदाही बोलले नाही, उलट ते म्हणतात माझा तो गोखले मित्र आहे, राहणार आणि राहणारच। आता धंगेकर कोणाकोणाचे हस्तक आहेत हे यथावकाश पुढे येईल। पुण्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांच्याशी धंगेकरांचा संबंध आहे, त्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आलेल्या आहेत, पुण्यातील संबंधित लोकांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोटं धंगेकरांकडे आहेत हे यथावकाश तुमच्या समोर येईल। धंगेकर प्रकरणावरून महायुतीत जुंपल्याचं चित्र निर्माण झालंय। धंगेकरांनी मोहोळ यांच्या विरोधात आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलेला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सल्ला दिलाय। रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं, आजही करतो। प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये। आता एकनाथ शिंदेंनी दिलेला सबुरीचा सल्ला धंगेकर ऐकणार की मोहोळांविरोधात तलवार म्यान करणार याचं उत्तर लवकरच कळेल। मात्र धंगेकरांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीतच कलगीतुरा रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।